तर पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा झपाट्यानं कमी झालाय। सध्या केवळ 14.42% पाणी आहे। या टेमघर धरण कोरडं ठाक पडले। काय नेमकी तिथली परिस्थिती आहे, थेट खडकवासला धरणावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। खडकवासला धरण क्षेत्रातील पाणीसाठा कमी झाल्याने पुणे शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला आहे। मी सध्या उभा आहे पुण्यातील खडकवासला धरणावर, ज्या ठिकाणी या धरणामध्ये वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरणातून पाणी येत असतं। मात्र आजच्या स्थितीला या धरणाचा पाणीसाठा 4.20 TMC शिल्लक राहिलेला आहे। खरं तर आपण पाहिलं तर पुणे शहराला आता एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो आणि त्या संदर्भात खरं तर या धरणातून आता फक्त पिण्यासाठी पाणी दिले जाईल असंही सांगण्यात आलं आहे। दुसरीकडे याच दिवशी खरं तर गेल्या वेळेचा पाणीसाठा पाहिला तर तो जवळपास 5.45 TMC पाणी शिल्लक होतं। मात्र आता खडकवासला धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी वापरण्यात यावं असंही जलसंपदा खात्याकडून सांगण्यात आल्यामुळं पुणे शहराला सध्या पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणातून पाणीसाठ्याच्या संदर्भात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळं आत्ता अर्धा जून संपला तरीही पाऊस नाही आणि त्यामुळं या धरणातून जे पाणी शहराला जातं ते फक्त पिण्यासाठी जाईल। आत्ता या धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे।